नमस्कार मैत्रिणींनो, अनेक गृहिणींच्या मनात कधी ना कधी एक प्रश्न येतो, मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते का? घर सांभाळून काहीतरी स्वतःचं करू शकते का? आणि उत्तर आहे हो, अगदी नक्की. प्रत्येक महिलेला तिच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा तिला वाटतं मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. आणि हे विचार येणं चुकीचं नाही, उलट ते खूप सुंदर आहे. कारण स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करणं, आत्मविश्वास मिळवणं आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिकणं. म्हणून आज आपण पाहणार आहोत गृहिणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर जरूर करा. पहिली टिप म्हणजे माझ्याकडून काही होणार नाही हा विचार आधी मनातून काढून टाका. अनेक महिलांना कामाची भीती नसते, पण सुरुवात करण्याची भीती वाटत असते. त्यांना वाटतं आपल्याला हे जमेल का, आपण शिकलेलो नाही, किंवा आपल्याला बाहेरचं काही जमत नाही, किंवा आधी आपण बाहेर काही केलेलं नाही, आणि इथूनच त्या स्वतःला थांबवतात. पण खरं सांगू, आज ज्या महिला सक्सेसफुल आहेत ना, त्यासुद्धा कधीतरी आपल्यासारख्याच घाबरलेल्या होत्या. फरक एवढाच, त्यांनी सुरुवात केली. आणि अजून एक गोष्ट, गृहिणीला नवीन काही शिकण्याची ताकद खूप जास्त असते. कारण जी महिला पूर्ण घर सांभाळू शकते ती काहीही करू शकते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, मी करू शकते, हे रोज स्वतःला बोला. दुसरी टिप, तुम्हाला काय चांगलं येतं ते शांतपणे विचार करा. आता अनेक महिला लगेच विचार करतील की बिझनेस करायचा का, कुठून सुरुवात करायची, कसा बिझनेस करायचा. पण थांबा, आधी स्वतःला ओळखा. तुम्हाला काय आवडतंय, काय चांगलं जमतंय. कदाचित तुम्ही छान स्वयंपाक करत असाल, किंवा तुम्ही सुंदर मेहंदी काढत असाल. कदाचित तुम्हाला लोकांशी बोलायला आवडत असेल, किंवा डेकोरेशन छान जमत असेल. अनेक वेळा आपल्यात टॅलेंट असतं, पण आपल्यालाच त्याची किंमत कळत नाही, कारण आपण ते रोज करत असतो. पण लक्षात घ्या, जे तुम्हाला साधं वाटतं तेच दुसऱ्यांसाठी स्पेशल असू शकतं. तिसरी टीप, मोबाईलचा फक्त टाईमपास म्हणून वापर करू नका. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत, पण तो फक्त रील्स बघण्यासाठी वापरला तर वेळ वाया जातो, आणि योग्य वापर केला तर आयुष्य बदलू शकतं. यूट्यूबवर इतकं काही फ्रीमध्ये शिकायला मिळतं. कुकिंग, एडिटिंग, यूट्यूब चॅनल, ऑनलाईन सेलिंग, सगळं. अनेक महिला आज घरबसल्या व्हिडिओ बनवून कमवत आहेत. काही जणी रेसिपी टाकतात, तर काही डेली रुटीन, आणि हेच लोकांना रिअल व्हिडिओ पाहायला आवडतात. म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमच्यातही काहीतरी खास आहे, ते फक्त तुम्हाला शांतपणे समजून घ्यायचं आहे, आणि मोबाईलच्या मदतीने तुम्हाला त्याचा योग्य वापर करायचा आहे. चौथी टिप म्हणजे सुरुवात छोटी करा, पण करा. अनेक महिलांना वाटतं मोठं सेटअप झालं की मग सुरू करेन, पण खरं सांगायचं तर परफेक्ट वेळ कधीच येत नाही. सुरुवात छोट्या गोष्टीपासूनच होते. पहिली ऑर्डर, पहिला व्हिडिओ, पहिली कमाई, हे सगळं खूप स्पेशल असतं. पहिल्यांदा 100 रुपये मिळाले तरी खूप आनंद होतो, कारण ते स्वतःच्या मेहनतीचे असतात. म्हणून छोटं काम सुरू करा, पण सुरू करा. टिफिन असेल, स्नॅक्स असेल, मेहंदी, रिसेलिंग, काहीही. पण एक दिवस करेन असं म्हणत बसू नका, आजच सुरुवात करा. पाचवी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील हे विसरा. ही एक अशी गोष्ट आहे ना, जी खूप म्हणण्यापेक्षा सगळ्या महिलांना थांबवते. लोक काय म्हणतील, व्हिडिओ टाकले असते पण लोक काय म्हणतील, बिझनेस करते पण लोक काय म्हणतील. पण खरं सांगू, लोकांचं काम बोलणं असतं. आज हसतील, उद्या तेच लोक तुम्हाला म्हणतील खूप छान करतेस. म्हणून लोकांपेक्षा स्वतःच्या मनाचा विचार करा. 6वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायला शिका. घरकाम कधीच संपत नाही. आज एक काम संपलं तर दुसरं तयार असतंच. म्हणून वेळ मिळाला की करेन असं म्हणत बसू नका. वेळ कधीच मिळणार नाही. दिवसातून फक्त 1 तास स्वतःसाठी ठेवा. त्या वेळेमध्ये काहीतरी शिका. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. 7वी गोष्ट म्हणजे पैशांबद्दल माहिती घ्या. अनेक महिला घर सांभाळतात, पण पैशांच्या गोष्टींपासून दूर राहतात. जसं की बँक, UPI, ऑनलाईन पेमेंट, ह्या गोष्टीसुद्धा शिकून घ्या, कारण आर्थिक नॉलेज हा कॉन्फिडन्स वाढवत असतो. टिप नंबर 8, कॅमेऱ्याला घाबरू नका.
अनेक महिलांना व्हिडिओ बनवण्याची भीती वाटते. मी चांगली दिसत नाही किंवा लोक हसतील. पण खरं सांगू, लोकांना रिअल लोक आवडतात. तुमचं साधंपण, तुमचं खरं बोलणं हेच लोकांना कनेक्ट करतं. म्हणून परफेक्ट दिसण्यापेक्षा रिअल राहा. स्वतःची ओळख तयार करा. महिलांची ओळख फक्त कुणाची बायको किंवा कुणाची आई एवढीच नसते. त्यांची स्वतःची आयडेंटिटीसुद्धा असायला हवी. लोक म्हणायला हवेत, ही खूप छान काम करते, हिचा स्वतःचा बिझनेस आहे, हिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. आणि हो, हे ऐकताना जो आनंद मिळतो ना, तो खूप खास असतो. आणि त्यासाठी फक्त एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे सुरुवात. तर मैत्रिणींनो, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तर स्वतःला ओळखणं, स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःची किंमत समजून घेणं आहे. आज छोटी सुरुवात करा, उद्या तीच गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, अशाच रिलेटेबल व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.